तुम्हाला काहीतरी चमचमीत मसालेदार खायचं असेल तर नक्कीच ट्राय करा ही रेसिपी. ही आहे चमचमीत मसालेदार चना मसाला भाजी. खूप छान लागते, तितकी इझी देखील आणि हेल्दी देखील आहे. इथे मी चणे छान भिजवून घेतले आहेत. त्यानंतरला ते आपण टाकणार आहोत कुकरमध्ये. सोबत एक टोमॅटो, थोडंसं मीठ आणि कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता आता आपले चणे खूप चांगल्या प्रकारे शिजले आहेत. सोबतच टोमॅटो देखील शिजला आहे. टोमॅटोचं वरचं साल काढून घेऊया आणि टोमॅटो चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून ते बारीक होईल. आता गॅसवर ठेवायची कढई. कढईमध्ये टाकूया 3 मोठे चमच तेल, जिरे, त्यानंतर घालणार खडे मसाले, तमालपत्र, स्टार फूल, हिरवी वेलची आणि एक दालचिनीचा छोटा तुकडा. इथे एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि अर्धा शिजून द्यायचा आहे. कांदा अर्धा शिजल्यानंतरला त्याच्यामध्ये टाकूया अद्रक लसूण पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या, त्या देखील शिजून देऊया आपण झाकण देऊन. आता टाकूया मसाले. त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, धनी पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च. सोबत टाकणार मीठ आणि आपण उकडलेले चणे आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे मिक्स करूया आणि त्याची 5 मिनिटासाठी वाफ काढूया. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे भाजी. आता टाकूया सुकं भाजलेलं खोबरं आणि बारीक चिरलेलं थोडंसं अद्रक. सोबतच टाकणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस. छान प्रकारे मिक्स करूया आणि वरून कोथिंबीर टाकून त्याची 2 मिनिटासाठी वाफ काढूया. रेडी आहे आपली चमचमीत अशी चना मसाला भाजी. नक्की ट्राय करा ही रेसिपी.